दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिनं आत्महत्या केली। मात्र आमच्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा दावा सातत्यानं गौरीच्या आई वडिलांकडून करण्यात येतोय। नुकतीच नीलम गोऱ्हे आणि अंजली दमानिया यांच्यासोबत गौरी गर्जे हिच्या आई वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुख्यमंत्री न्याय देतील असा विश्वास आम्हाला असल्याचं गौरी पालवे हिच्या कुटुंबियांनी म्हटलेलं आहे। तसंच मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गौरीच्या आईनं म्हटलंय की आमचे जे काही प्रश्न होते, जे सुटत नव्हते, त्याबद्दलची चर्चा आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत केली आहे। त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगून स्वतः लक्ष घालून चौकशी करून शेवटपर्यंत तुमची साथ देईल असं त्यांनी म्हटलंय आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते जे बोललेत ते करतील असं देखील गौरीच्या आईचं म्हणणं आहे। जे आम्हाला प्रश्न होते की ते सुटत नव्हते ते आम्ही त्यांच्यासोबत बोललो। त्यांनी आम्हाला पूर्ण विश्वास हे केलं की ते आम्ही आता मी स्वतः लक्ष घालून सगळी चौकशी शेवटपर्यंत तुमची साथ देईल म्हणून। आणि मला पूर्ण विश्वास आहे ते जे बोललेत ते करतील। त्याच्यामुळे माझ्यात आता काहीच कसलेच आता हे नाहीये की गैरसमज नाही की काही होत नाही म्हणून। आणि इथपर्यंत आणलं आतापर्यंत, जोपर्यंत माझी गौरी माझ्या लक्षात आहे तोपर्यंत अंजलीताई आणि नीलमताई यांना मी कधीच विसरणार नाही। ज्यांचं कोणी नाहीये त्यांच्या त्या येता, ज्यांचं कोणीच नाहीये त्यांच्या त्या येता, अशा लोकांची इतकी गरज आहे ना की विचारू नका। त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आले, नाही तर माझं लेकरू मी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून त्या दिवशी घेऊन गेले असते। घरच्यांनी सुद्धा माहित नसतं की काय झालं म्हणून त्याला। मला अशा लोकांची खूप गरज आहे। शंका होती सगळे, कारण एवढे दिवस 12-13 दिवस होऊन बी आणखीन काही आरोपी मोकाट आहेत या काही आमच्या शंका होत्या। आता काही तपास शांती आहेत, आम्हाला सांगितलं तपास अधिकाऱ्यांनी, ते साहेबांना आम्ही सगळं शेअर केले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमची मुलगी काय, माझी मुलगी काय। आणि आताच आमच्या मिसेसनी सांगितल्याप्रमाणे अंजलीताई आणि नीलमताईने आम्हाला राहण्याची असो कोणची पण सोय त्यांनी कमी पडून दिलं नाही। दरम्यान गौरीची आत्महत्या नसून हत्या आहे आणि गौरीच्या आई वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे सर्व मुद्दे मांडल्याची प्रतिक्रिया नीलमताई गोऱ्हेंनी दिलेली आहे। तर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर त्या नेमकं काय म्हणाल्या ते पाहूयात। माननीय मुख्यमंत्र्यांचं मी लक्ष वेधलं। आमच्यासोबत तिचे आईवडील डॉक्टर पालवे आणि तिची आई, त्याचबरोबर अंजली दमानिया प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांनी तपासातल्या काही विसंगती लक्षात आणून दिल्या। एक लेखी निवेदन सुद्धा आम्ही त्यांना सादर केलं, ज्याची प्रत आम्ही तुमच्याकडे देतोय। त्याच्यामध्ये 498 सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। तर ज्या प्रकारचा छळ तिचा होत होता तो पाहता ही केवळ आत्महत्या नसून खून आहे, अशा प्रकारची भूमिका आणखीन निष्कर्ष तिच्या कुटुंबियांचा आहे। तर या संदर्भामध्ये एका उच्चस्तरीय महिला IPS अधिकाऱ्याला मी नेमतो, जेणेकरून ही देखरेख व्यवस्थित होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।